नमस्कार. सावित्री शक्तीपीठ न्यूज चॅनलमध्ये मी सौरुंदा रोशन तळस आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते. आज आपण रथसप्तमीच्या निमित्ताने सूर्यस्नान, दूध उतू घालणे आणि उपवास याविषयी शास्त्र समजून घेणार आहोत. रथसप्तमी हा सूर्यदेवाचा उत्सव आहे, म्हणजेच या दिवशी सूर्याचा जन्म दिवस सुद्धा मानला जातो. हा दिवस माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीला साजरा केला जातो. हाच दिवस सूर्यनारायणाचा उत्तरायण प्रवासाची सुरुवात दर्शवते. या काळात सूर्यकिरणाचा पृथ्वीवर पडण्याचा कोन बदलतो, त्यामुळे उष्णता वाढते, थंडी कमी व्हायला सुरुवात होते. शेतीसाठी हा काळ अतिशय महत्त्वाचा समजला जातो. या काळात सूर्यकिरण पृथ्वीवर योग्य कोनात पडू लागतात, त्यामुळे थंडी कमी होते आणि उष्णता वाढते. या दिवशी दूध उतू घालण्याची सुद्धा प्रथा आहे, म्हणून दूध हे सात्विक, शुद्ध आणि पोषणाक प्रतीक आहे. सूर्याला दूध अर्पण करणं म्हणजेच ऊर्जेला पोषण अर्पण करणं. सूर्यप्रकाशात दूध गरम झालं की त्यातील उष्णता शोषण क्षमता वाढते. दूध ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं. हिवाळ्यानंतर शरीरात उष्णतेचं संतुलन आवश्यक असतं. दूध शरीराला थंडावा देतं, पित्त दोष शांत करतं, म्हणून दूध उतू घालणं म्हणजे उष्णतेचं नैसर्गिक संतुलन. याचबरोबर रथसप्तमीच्या दिवशी सूर्यस्नानाला विशेष महत्त्व आहे. सूर्योदयाच्या वेळी सूर्यकिरण पृथ्वीवर सौम्य आणि औषधी स्वरूपात पडतात. यावेळी शरीरावर पडणारा सूर्यप्रकाश त्वचेमधून व्हिटॅमिन डी तयार करण्यास मदत करतो. व्हिटॅमिन डीमुळे हाडं मजबूत होतात, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि मनावर सकारात्मक परिणाम होते. आयुर्वेदानुसार सूर्यस्नानामुळे शरीरातील आळस, थंडीजन्य म्हणजेच दोष आणि कफ कमी होतो. म्हणूनच रथसप्तमीला सूर्यस्नान म्हणजे शरीर आणि मन दोन्हींची शुद्धी. तसेच या दिवशी उपवास सुद्धा केला जातो. मन आणि शरीरात संयम होय. उपवासामुळे पचनसंस्थेला विश्रांती मिळते. शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याची प्रक्रिया सुरू होते. हिवाळ्यानंतर शरीराला नव्या ऋतूसाठी तयार करायचं असतं. रथसप्तमीचा उपवास म्हणजे शरीराचं नैसर्गिक रेस्ट. डोक्यावर पाणी ठेवणं, स्नान करणं, सूर्यपूजा करणं या सगळ्या परंपरांमागे शरीर, निसर्ग आणि विज्ञान यांचा खोल संबंध आहे. रथसप्तमी हा धार्मिक सण नाही, तो आहे निसर्गाच्या संयमांशी जुळून घेतलेलं प्राचीन विज्ञान. आपल्या परंपरा अंधश्रद्धा नाहीत, त्या अनुभवातून जन्मलेल्या शहाणपणाच्या गोष्टी आहेत. याचं रथसप्तमीला मिनी संक्रांतसुद्धा म्हटल्या जाते. रथसप्तमी हा फक्त सण नाही, तो आहे सूर्य, शरीर आणि विज्ञान यांचा अद्भुत संबंध. माझ्याकडून सर्वांना रथसप्तमीच्या खूप शुभेच्छा.